नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कन्सेप्ट क्लासेसमध्ये. आज आपल्याला थर्ड लेक्चर बघायचं आहे डिजिटल मॉड्युलेशन टेक्निकचं. आपण सेकंड लेक्चरमध्ये बघितलं होतं बघा, ॲनॉलॉजी ऑफ ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन. त्यामध्ये कन्सेप्ट ऑफ बायनरी आणि एम ॲरे ट्रान्समिशन याच्याबद्दल डिफरन्सच्या फॉर्ममध्ये बघितलं होतं आणि पहिल्या लेक्चरमध्ये पण आपण तो कंटेंट कव्हर केलेला आहे. देन आपण ASK, PSK आणि FSK सो यामध्ये आपण आता सेपरेट शिफ्टिंग ह्या बघतोय. ठीक आहे, तर त्यामध्ये आपण ASK ही पूर्ण मेथड बघितली, राईट. सो त्याच्यामध्ये ट्रान्समिशन, रिसिव्हर, देन कॉन्स्टलेशन डायग्राम हा एक नवीन प्रकार यामध्ये आपल्याला बघायला मिळाला. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे सेकंड, दॅट इज FSK. तर लेक्चर आपलं कितवं आहे? हा थर्ड फॉर फोर्थ चॅप्टर. ओके, सो चॅप्टर सोपा आहे, ते तुम्हाला समजतच असेल. सो FSK म्हणजेच फ्रिक्वेन्सी शिफ्टिंग. बघा, आपण पहिले जसे ASK ची डेफिनेशन बघितली, तर त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं, ॲम्प्लिट्यूड ऑफ सायनसॉइडल कॅरियर बघितले होते, बरोबर. तर यामध्ये आपण काय बघणार आता की द सिस्टम इन विच, जसं ॲम्प्लिट्यूड तिथं बघितलं, आता काय बघणार आपण, फ्रिक्वेन्सी ऑफ सायनसॉइडल कॅरियर. ठीक आहे, आता फ्रिक्वेन्सी ऑफ सायनसॉइडल कॅरियर इज शिफ्टेड टुवर्ड्स व्हॉट, दॅट इज अ टू डिस्क्रीट व्हॅल्यू. दोन डिस्क्रीट व्हॅल्यू म्हटलं तर डिजिटल मध्ये किती येतात, 0 आणि 1, बरोबर. जर आपली फ्रिक्वेन्सी F1 जर असेल तर काय, आणि F0 असेल तर काय. जर F1 फ्रिक्वेन्सी असेल तर बायनरी आपण किती घेणार, 1, आणि फ्रिक्वेन्सी जर 0 असेल तर बायनरी किती घेणार आपण, 0. ओके, सो यालाच आपण म्हणतो FSK. तर यानंतर आपल्याला बघायची याची काय, वेव्ह फॉर्म. ओके, आणि वेव्ह फॉर्म नंतर यानंतर आपल्याला बघायचं ब्लॉक डायग्राम, म्हणजेच त्याचं जनरेशन म्हणजे काय, राईट. सो जसं ASK आपण बघितलं त्याचप्रमाणे यामध्ये कुठल्याच प्रकारचा चेंज होत नाही ॲम्प्लिट्यूड मध्ये. सो याला आपण म्हणू शकतो की नो चेंज इन ॲम्प्लिट्यूड इन FSK. तर बघूया कशा प्रकारची डायग्राम आहे. सो तुम्हाला दिसत असेल बघा, ही आपली काय आहे, FSK जनरेशनची डायग्राम आहे. ठीक आहे, सो यामध्ये बघा, बायनरी आपण इनपुट देतोय इन द फॉर्म ऑफ स्क्वेअर वेव्ह. ते आपण देतो बघा VOC. VOC इज नथिंग बट अ व्होल्टेज कंट्रोल ऑसिलेटर. ठीक आहे, सो व्होल्टेज कंट्रोल ऑसिलेटर याचं वर्किंग सेम आहे जे आपण आता F1 आणि F0 मध्ये बघितलं तेच. ठीक आहे, बट आउटपुट आपल्याला काय मिळतंय, BFSK, म्हणजेच बायनरी फ्रिक्वेन्सी शिफ्ट किंग, राईट. सो बायनरी फ्रिक्वेन्सी शिफ्ट किंग याला आपल्याला दोन आपल्या ज्या फ्रिक्वेन्सी मिळत आहे, दॅट इज F1 आणि F2. तर ऑब्विसली F1 हा काय असणार आहे, ग्रेटर असणार आहे 0 पेक्षा, बरोबर. सो मॅथमॅटिकली जर आपण याचं एक्सप्रेशन जर बघायचं म्हटलं तर बघा, ह्या प्रकारचं आपल्याला इथं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन मिळतं की V ऑफ FSK इज इक्वल्स टू, वेन इट इज अ 0 देन फ्रिक्वेन्सी तुमची FC, राईट. सो FC इज व्हॉट, 0, आणि ज्यावेळेस तुमचं इनपुट हे 1 असेल त्यावेळेस फ्रिक्वेन्सी काय असणार, F1. ओके, सो अशा प्रकारे हे साधं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे विच इज रिलेटेड टू इट्स जनरेशन ऑफ वेव्ह फॉर्म. ओके, सो नेक्स्ट पॉइंट जो आहे तो फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम ऑफ बायनरी FSK. आता बघा, आपण ASK मध्ये फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम हा फाइंड केला होता, तर 1+ व्हॅल्यू ऍड केली ती 1+R समथिंग, बरोबर. तर यामध्ये आता आपल्याला ASK सारख्याच फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम घ्यायच्या, पण त्या मल्टिपल म्हणजे 2 भागामध्ये आपल्याला ते डिवाइड करायच्या. तर इथं तुम्हाला दिसतंय बघा, ही LHS आणि ही त्याची काय एक RHS.
यामध्ये बघा बँडविड्थ तुम्हाला दिलेली आहे इन द फॉर्म ऑफ F1 मायनस F0 इंटू 1 प्लस R इंटू FB. ठीक आहे. सो यामध्ये तुम्हाला ही मॅक्सिमम बँडविड्थ दिलेली आहे. ओके. सो ह्या दोन्हीही ज्या डायग्राम आहे ह्या आयडेंटिकल कोणासोबत आहे, ASK सोबत. ठीक आहे. सो ह्या डायग्राम मध्ये याचा सेंटर पॉइंट F0, याचा सेंटर पॉइंट F1. ओके. सो आपल्याला जर मॅक्सिमम जर बँडविड्थ जर फाइंड करायची असेल तर कशा प्रकारे आपण ही मॅक्सिमम बँडविड्थ फाइंड करू शकतो, तर ते आपण आता रायटिंग पॅडवर बघू. ठीक आहे. सो डायग्राम एकदा समजून घ्या. हे बघा याच्या LHS ला F0 मायनस FB/2. ठीक आहे. देन इथं F0 प्लस FB/2. जसं इथं झिरोच्या फॉर्म मध्ये इथं काय असणार 1 आणि इथं 1. ठीक आहे. सो याला आपण आता डिराईव्ह करू. सो बँडविड्थ ऑफ FSK सिग्नल. तर बघा बँडविड्थ मध्ये आपल्याला माहिती आहे की जसं आपण ASK मध्ये पण बघितलं होतं की बँडविड्थ ही कशावर डिपेंड होती, त्याच्या बीट रेटवर. बरोबर. तर यामध्ये पण सुद्धा FSK इज डिपेंड, बँडविड्थ इज डिपेंड अपॉन बीट रेट कॉल्ड ॲज FB. ओके. और इट इज ऑल्सो रिटन ॲज 1/TB. ओके. सो मॅक्सिमम बँडविड्थ इज रिटन ॲज F1 प्लस FB/2. हे आपण आता मी तुम्हाला सांगितलं बघा प्लसच्या फॉर्म मध्ये मायनस F0 मायनस F/2. तर ह्या मायनस साईनने आपण याला मल्टिप्लाय करून घेणार. F1 प्लस FB/2 मायनस ऑफ मायनस मायनस प्लस FB/2. आता इथं तुम्हाला समजून येईल की हा F1 आणि F0 हा मायनस करणार, पण हा FB/2 म्हणजे हाफ प्लस हाफ काय होतं 1. म्हणजेच इथं किती असणार आपलं, दॅट इज ट्वाइस ऑफ FB/2. तर हा 2 काय होईल यामध्ये कॅन्सल. सो आन्सर F1 मायनस F0 प्लस FB. ठीक आहे. सो दिस इज अवर मॅक्सिमम बँडविड्थ. आता ही जी मॅक्सिमम बँडविड्थ आली तर आपण ASK मध्ये पण बघितलं होतं की काही रेस्ट्रिक्टेड बँड पास फिल्टर आपण याच्यामध्ये वापरतो. आफ्टर व्हॉट, दॅट इज अ VOC, व्होल्टेज कंट्रोल ऑसिलेटर. राईट. सो रेस्ट्रिक्टेड बँडविड्थ आपण जर राईट करायचं म्हटलं तर रेस्ट्रिक्टेड बँडविड्थ इज रिटन ॲज, हे जशाचं तसं आहे. ठीक आहे. ASK सारखं. बट तुम्हाला पहिले ASK माहित पाहिजे. सो याचं मॅग्निट्यूड F1 मायनस F0 प्लस त्यामध्ये फक्त आपण 1 प्लस R घेतलं होतं. ठीक आहे. तर यामध्ये 1 प्लस R F/2. ओके. सो R हा आपल्याला माहिती आहे काय असतो, दॅट इज अ फॅक्टर रिलेटेड टू फिल्टर कॅरेक्टरिस्टिक्स. फॅक्टर रिलेटेड टू फिल्टर कॅरेक्टरिस्टिक्स. ओके. सो आपण जर F1 आणि F0 ला आपण जर सेपरेट आउट केलं तर सेपरेट आउट केलं तर काय मिळणार तुम्हाला, ट्वाइस ऑफ F1/3. ठीक आहे. सो आता ट्वाइस ऑफ F1/3 जर मिळत असेल तर मॅक्सिमम बँडविड्थ किती मिळणार, 2/3 ऑफ FB प्लस FB. तर याच्यामध्ये आपल्याला दोन कंडिशन आहे. बरोबर. तर यामध्ये FB जर आपण कॉमन काढला तर काय मिळणार, 2/3 प्लस 1. म्हणजेच आन्सर किती मिळतं तुमचं, 5/3 ऑफ FB. आता तुम्ही ही जी व्हॅल्यू बघताय तर ही व्हॅल्यू तुम्हाला काय सेपरेट आउट केलेलीची व्हॅल्यू आहे 2F1/3. तर ही जशाच तशी आपण कॉन्स्टंट घेतो इथं. ठीक आहे. सो दिस इज द बँडविड्थ ऑफ FSK सिग्नल. हे मॉडिफिकेशन आहे ASKचं. राईट. आता आपण यानंतर ASK मध्ये बघितलं होतं की डायरेक्ट रिसिव्हर काय आहे ASKचं. बट FSK मध्ये रिसिव्हर हे दोन प्रकारचे असतात, एक कोहिरंट आणि एक नॉन कोहिरंट. ठीक आहे. सो याला नोट करून घ्या पहिले. ओके. नेक्स्ट पॉइंट इज अ नॉन कोहिरंट
FSK रिसिव्हर. ठीक आहे. आता हे नॉन कोहिरंट झालं, नंतरला काय येईल मग कोहिरंट येणार. कोहिरंट काय FSK डिकोडर. ओके. सो आता याची पहिले ब्लॉक डायग्राम बघूया कशा प्रकारे आहे. बघा इथं ब्लॉक डायग्राम दिलेली आहे FSK रिसिव्हरची. तर रिसिव्ह बघा काय करतोय तो. एक पहिले बघा रिसिव्हर नॉन कोहेरंट FSK रिसिव्हर हा काय करत असतो की ओरिजिनल सिग्नल पुन्हा रिजनरेट करत असतो, राईट. बट इनपुटला काय याच्यामध्ये बघा BFSK सिग्नल मध्ये याच्यामध्ये दोन प्रकारचे आपण BPF वापरलेले, बँड पास फिल्टर 1 अँड बँड पास फिल्टर 2, राईट. मग आता हे दोन फिल्टर का बरं वापरायचे, कारण एक तुमचं जे फिल्टर आहे हे 0 प्रोड्यूस करतं आणि एक काय प्रोड्यूस करतं, दॅट इज 1. ओके. सो यामध्ये तुमची फ्रिक्वेन्सी सुद्धा काय असणार, एक F0 आणि एक काय असणार F1 च्या फॉर्म मध्ये, राईट. सो यामध्ये एनव्हलप डिटेक्टर सुद्धा घेतलं जातं D1 आणि D2 च्या फॉर्म मध्ये, राईट. सो हे एनव्हलप डिटेक्टर हे ॲज अ डायोड डिटेक्टर म्हणजेच रेक्टिफायर म्हणून काम करतं. रेक्टिफायर तुम्हाला माहिती आहे काय करतं, एसीचं कन्व्हर्जन DC मध्ये करतं. ओके. सो आपण जर याच्यामध्ये आता एक कंडिशन जर कन्सिडर केली, जर BPF म्हणजे आपलं जे पहिलं जे फिल्टर आहे, राईट, या पहिल्या फिल्टरला आपण आता जर BPF मधून पास केले सिग्नल, BPF मधून पास केले सिग्नल इन द फॉर्म ऑफ D1 ला, ठीक आहे. देन आउटपुट ऑफ BF2, त्याच वेळेस तुमचं जे आउटपुट असेल BF2 चं ते हे किती असतं 0. आपण याच्यावर बघू रायटिंग पॅडवर. बघा आताच जसं आपण त्याच्यामध्ये बघितलो FSK बघितलं होतं, तर यामध्ये आपण ASK बघितलं होतं, तर यामध्ये FSK इज इक्वल्स टू साइन ऑफ 2 पाय F1t. ठीक आहे. आता कंडिशन बघा की मी BPF1 म्हणजे जे बँड पास फिल्टर 1 आहे त्यातून पास केले सिग्नल कोणाला, D1 ला, बरोबर. त्यावेळेस आउटपुट ऑफ BPF1 F2 BPF2 हा काय असतो 0, म्हणजे तुमचा D2 काय झाला हा 0. ओके. सो कंपॅरेटरकडे हे काय होणार आहे, कंपॅरेटरकडे इनपुट येणार आहे. मग कंपॅरेटर आउटपुट काय प्रोड्यूस करतो की पॉझिटिव्ह विथ लॉजिक इज 1, पॉझिटिव्ह विथ लॉजिक 1. हे याची पहिली कंडिशन झाली. आता याची दुसरी कंडिशन तुम्ही सेम पद्धतीत करू शकता, राईट. जर BPF1 मधून पुन्हा पास केले सिग्नल, राईट, D1 थ्रू, तर आउटपुट ऑफ BPF2 हे किती येणार 1, म्हणजे D2 किती झाला 1 झाला, म्हणजे 0 व्यतिरिक्त झाला. मग कंपॅरेटर तुम्हाला आउटपुट काय देणार, दॅट इज अ निगेटिव्ह ऑफ 0. ठीक आहे. मग इथं एक 1 प्रोड्यूस होतो, इथं काय प्रोड्यूस होतो 0. तो हे ह्या प्रकारे काय करता वर्क करता. ओके. सो सिमिलर पद्धतीमध्ये आपल्याला कोहिरंट FSK डिकोडर सुद्धा आपल्याला याच्यामध्ये एक ब्लॉक डायग्राम दिली जाते, तर ती आपण बघूया. हे बघा ही काय आहे आपली कोहिरंट FSK डिकोडर. या कोहिरंट FSK डिकोडर मध्ये FSK सिग्नल आपण काय करतोय, इनकमिंग FSK सिग्नल आपण एक पॉवर स्प्लिटरला देतोय, बरोबर. सो पॉवर स्प्लिटर थ्रू हे कशाला जात आहे कॅरियरला. आता कॅरियर मध्ये इथे यांनी काय दिले बघा मल्टिप्लायर ऍड केले, बरोबर. सो हा मल्टिप्लायर काय करतो, जनरेटेड कॅरियर हॅज एक्झॅक्टली फ्रिक्वेन्सी अँड फेज यांचा ट्रान्समीटर सोबत काय करतो
इक्वल करतो. बरोबर, एक्झॅक्टली सेम फ्रिक्वेन्सी अँड फेज ऑफ व्हॉट ट्रान्समीटर त्यासोबत मॅच करतो. देन ट्रान्समीटर फ्रिक्वेन्सी आपल्याकडे दोन असते, एक F1 आणि एक F0, राईट. ही नेहमी कंटिन्युअसच असेल असं नाही, राईट. इट इज अ डिसकंटिन्युअस. मग आउटपुट ऑफ LPF, हे जे दोन LPF आपण फिल्टर वापरलेले, राईट. सो हे कोणाला अप्लाय करतो आपण? कम्पॅरेटरला. तर कम्पॅरेटरचं आउटपुट मग हे कुठल्या फॉर्ममध्ये असणार? एक 0 किंवा 1च्या फॉर्ममध्ये. बरोबर. म्हणून आपल्याला 0 आणि 1च्या फॉर्ममध्ये म्हटलं तर हे काय मिळतं आपल्याला? ओरिजिनल मेसेज सिग्नल आपल्याला यामध्ये ऍट द कम्पॅरेटरच्या आउटपुटला मिळतं. म्हणजे कोहेरेंट FSK डिमॉड्युलेटर ही काय आहे? एक इझिएस्ट मेथड आहे कम्पेअर टू कोहेरेंट रिसिव्हर. ठीक आहे. पण आपल्याला ही मेथड कोणाची आहे? सगळे FSK ची. त्यामुळे आपण कम्पेअर करणार का याला? तर नाही. ठीक आहे. सो मल्टीप्लायर मध्ये तुम्हाला ज्यावेळेस ज्यांची फ्रिक्वेन्सी आणि फेज हा सेम मिळतो, तर ट्रान्समीटर फ्रिक्वेन्सी ही जनरली कंटिन्युअस नसते. म्हणून मल्टीप्लायर काय करतो? एलपीएफला जे आउटपुट आहे, राईट, ते ॲज अ इनपुट ऑफ कम्पॅरेटर देतो आणि कम्पॅरेटर मग 1 आणि 0 मध्ये त्याला सॅग्रिगेट करतो. ठीक आहे. सो यावरून आपण असं सांगू शकतो की FSK ही जी मेथड आहे ही इझी टू इम्प्लिमेंट आहे. नंतर याच्यामध्ये नॉइज इम्युनिटी पण चांगली आहे कम्पेअर टू ASK. डिसएडव्हान्टेज एवढाच आहे की यामध्ये हाय बँडविड्थ लागते. नंतर याची स्पीड ऑटोमॅटिकली कमीच होणार, कारण जिथं बँडविड्थ जास्त तिथं स्पीड कमी, राईट. सो टेलिफोन लाईनमध्ये याचा उपयोग आपण करू शकत नाही, कारण टेलिफोन लाईनमध्ये अशी काही सुविधा नसते की जास्त प्रकारचे हाय बँडविड्थ सिग्नल आपण पास करू म्हणून. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट व्हॉट FSK, राईट. सो यानंतर आपल्याला बघायचं आहे दॅट इज अ PSK फेज शिफ्ट किंग. बघा, यामध्ये PSK आपण काय कन्सिडर करणार आहोत? याला नोट करून घ्या. नेक्स्ट थर्ड वन PSK. आता PSK मध्ये काय होणार? फेज शिफ्ट करणार आपण, बरोबर, ऑफ व्हॉट? कॅरियर मॉड्युलेशन विथ. आता इथं 1-0 केला, इथं काय करणार? 0 डिग्री अँड 180 डिग्री. ओके. सो द डिजिटल मध्ये तुमचं इनपुट सिग्नल काय असणार? इन द फॉर्म ऑफ 0 और 1. लक्षात घ्या, इथं अँगल ऍड होतोय. फेज इज नथिंग बट व्हॉट? अँगल, राईट. सो ही जी PSK मेथड आहे ही कशी आहे? मोस्ट इफिशियंट मेथड आहे, राईट. सो याच्यामध्ये आपण वापरतो हाय बिट रेट. हाय बँडविड्थ नाही, आपण हाय बिट रेट वापरतोय. ओके. सो याची पण आपण वेव्ह फॉर्म बघूया. आणि ही वेव्ह फॉर्म सेम आहे ॲज दॅट ऑफ PSK आणि FSK च्या फॉर्म मध्ये. बघा, यामध्ये वेव्ह फॉर्म मध्ये बघा तुम्हाला काय दिलेलं आहे? याच्यामध्ये एक बॉर्ड दिलेला आहे. एक बॉर्ड, एक पर्टिक्युलर 0101110, राईट. ह्या पद्धतीमध्ये तुम्हाला डेटा आहे. BPSK हे याला सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ PSK ला आपण BPSK असं म्हणतो. हे एक माझं सांगायचं राहिलं. ठीक आहे. जो की PSK चा सिम्पलेस्ट फॉर्म म्हणजे BPSK, बायनरी फेज शिफ्ट किंग. कारण आपण इनपुट जे घेतले ते ना आता 0 आणि 1, तर त्याचं कन्व्हर्जन हे बायनरी फॉर्म मध्ये होतंय, म्हणून त्याला B हा ॲज अ कोइफिशियंट प्री म्हणून वापरला जातो PSKचा BPSK. ठीक आहे. तर वेव्ह फॉर्म बघा तुम्हाला दिलेलं इथं BPSK आउटपुटच्या, राईट. म्हणजे 0 मध्ये 0चा पण पोर्शन होतोय आणि अपचा पण पोर्शन होतोय, म्हणजे त्यात पॉझिटिव्ह पोर्शन सुद्धा 50% क्लिप होते. आणि 1 मध्ये 50% 1, 50% 0. ठीक आहे. सो निगेटिव्ह पॉझिटिव्ह कॉम्बिनेशन यामध्ये केलेलं आहे. ठीक आहे. सो ज्यावेळेस 0 असेल तर 180 डिग्री, 1 असेल तर 0 डिग्री,
0 असेल तर 180 डिग्री, 1 असेल तर 0 डिग्री, 1 असेल तर 0 डिग्री. ह्या पद्धतीमध्ये ही वेव्ह फॉर्म काय होते, रिप्रेझेंट होते. ठीक आहे. तर याचं काही मॅथमॅटिकल एक्सप्रेशन दिले बघा बीपीएसकेचं. आता जसं आपण पहिले पण बघितलंय की इथं फक्त आपण एफएसके घेतलं होतं, बरोबर. आता काय घेतो आपण, बीपीएसके. तर एफ सीच्या ठिकाणी आपण 0 पुट करणार पहिले आणि नंतर एफ सीच्या जागी आपण काय पुट करणार, दॅट इज 0 अँड 1. ठीक आहे. सो याप्रमाणे हे आपण रिप्रेझेंटेशन करतो फॉर 1 अँड 2. बट महत्वाचं काय, ज्यावेळेस तुम्ही 0 डिग्री हा पुट करताय, बरोबर, तर 0 डिग्रीमुळं तुम्हाला यामध्ये काही फरक जाणवत नाही. पण ज्यावेळेस तुम्ही फेज ज्यावेळेस 180 डिग्री हा ऍड करता, तर त्यावेळेस हा ॲज अ कॉम्बिनेशन ऑफ टू कंडिशन होतोय, दॅट इज अ 0 डिग्री प्लस 180 डिग्री. म्हणून इथं एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह अशी टर्म होते. म्हणून इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह ऑफ 1 हा कन्सिडर केला जातो. ठीक आहे. सो डी इज इक्वल्स टू प्लस और मायनस ऑफ इट्स 1, राईट. सो नेक्स्ट पॉइंट इज that is BPSK transmitter. बघा, बीपीएसके ट्रान्समीटरची ही डायग्राम आहे. यामध्ये बघा, डिजिटल इनपुट सिग्नल फ्रॉम कम्प्युटर आपण जे पाठवतो 0 आणि 1च्या फॉर्ममध्ये, हे कन्वर्ट केलं जातं NRZ बायनरी बायपोलर सिग्नल ॲज अ बाय NRZ एन्कोडरमध्ये आणि अप्लाय केलं जातं पुढं कशावर, दॅट इज अ मल्टिप्लायर. ओके. सो देन मल्टिप्लायरचं इनपुट हे ॲज अ 2πfct म्हणजेच च्या फॉर्ममध्ये असतं, म्हणजे ते ॲड केलं जातं त्याच्यामध्ये कॅरियर सिग्नल. आणि हे कॅरियर सिग्नल ज्यावेळेस आपण ॲड करतो, तर तुम्हाला बायपोलर NRZ हे 0 आणि 1च्या फॉर्ममध्ये आपल्याला मिळतं. म्हणजे बायनरी आपण जर 0 पाठवला तर तुमचा डी हा काय येतो, 1 येतो, जर आपण बायनरी 0 पाठवला तर. ठीक आहे. आणि बायनरी 1 ज्यावेळेस पाठवला आपण, तर डी इज इक्वल्स टू किती मिळतो, -1. म्हणजे हे काय 180 डिग्री, हे 0 डिग्री, हे काय 180 डिग्री, असं त्याचं कॅल्क्युलेशन आहे. ठीक आहे. सो हे तुम्हाला पॉझिटिव्ह प्रकारात आउटपुट देणार आणि हे निगेटिव्ह प्रकारात आउटपुट देणार. ठीक आहे. सो यामध्ये बघा, इथं तुम्हाला शो केलेलं आहे ह्या टेबलमध्ये, ज्यावेळेस तुम्ही बायनरी 0 पाठवता त्यावेळेस डी हा तुमचा 1 होतो, बायनरी 1 पाठवशा तेव्हा -1. तर इथं तुमचा प्लस आणि इथं काय होतं, तुमचा मायनस. ठीक आहे. सो 0 ज्यावेळेस पाठवतो तर तो ॲज अ फेज शिफ्ट तुमचा 0 डिग्री, आणि ज्यावेळेस 1 पाठवतो त्यावेळेस तुमचा काय आहे, तो फेज शिफ्ट 180 डिग्री, दिस इज 0 डिग्री. ठीक आहे. सो यानंतर आहे कोइरंट बीपीएसके रिसिव्हर. याच्यामध्ये नॉन कोइरंट नाहीये बघा. ठीक आहे. सो बघूया आपण कोइरंट बीपीएसके रिसिव्हर. याची बघा डायग्राम, हे आउटपुट ऑफ बीपीएसके सिग्नल. आपण मग आपल्याला माहिती आहे बीपीएसके सिग्नल हे कुठं मिळतंय, एक तर पॉझिटिव्ह मिळतंय किंवा इन द फॉर्म ऑफ निगेटिव्ह मिळतंय, बरोबर. मग हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह रिप्रेझेंटेशन म्हणजेच काय आपलं 1 आणि 0, बरोबर. मग हे जे 1 आणि 0 आहे, हे आपण काय करतोय, कोहिरंट कॅरियर रिकव्हरी सिग्नल मधून आपण पाठवतो, राईट. आणि अप्लाय करतो कशावर, बॅलेन्स मॉड्युलेटर. बॅलेन्स मॉड्युलेटर म्हणजेच आपल्याला BM ने रिप्रेझेंट केलं जातं. ओके. सो कोहिरंट जे कॅरियर रिकव्हरी हे आहे, सर्किट आहे, हे काय करतं, डिटेक्ट करतं आणि रिजनरेट करतं सिग्नल इन द फॉर्म ऑफ साइन ऑफ ओमेगा सिटी. आणि हे साइन ऑफ ओमेगा सिटी जे सिग्नल आहे, हे त्यांची ट्रान्समीटरची जी फ्रिक्वेन्सी आणि फेज आहे, यांना काय करतं, यांची फ्रिक्वेन्सी आणि फेज हा सेम ठेवण्याचा प्रयत्न करतं. आणि त्यालाच आपण म्हणतो कोहिरंट कॅरियर रिकव्हरी सिग्नल. ठीक आहे. सो हे कोहिरंट रिकव्हरी कॅरियर सिग्नल आपण काय करतो, रिजनरेटर कॅरियर इज अप्लाइड टू द बॅलेन्स मॉड्युलेटर अँड दिस बॅलेन्स मॉड्युलेटर प्रोड्युसेस अ आउटपुट. सो बॅलेन्स मॉड्युलेटरचं आउटपुट बघा, हे आपल्याला इथं दिलेलं आहे. सो इट कन्सिस्ट ऑफ दॅट इज अ BPSK प्लस इंटू रिजनरेटेड कॅरियर. BPSK चे आपल्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये जे
हे मिळाले, राईट. तर पॉझिटिव्ह निगेटिव्हला आपण मल्टिप्लाय केल्यानंतर याला काय आलं, साइन ओमेगा टी इंटू साइन ओमेगा टी साइन स्क्वेअर ओमेगा सी टी, राईट. सो साइन स्क्वेअर थिटा इज रिप्रेझेंटेड ॲज 1/2 - 1/2 cos 2 थिटा. इट्स अ मॅथमॅटिकल फॉर्म्युला. मग बॅलन्स मॉड्युलेशन आउटपुट हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह 1/2 आणि निगेटिव्ह पॉझिटिव्ह 1/2 अप्पर साइन इज कन्सिडर. ठीक आहे. देन यामध्ये ज्या दोन टर्म आल्या तर ही एक डीसी टर्म म्हणून आपल्याला मिळते आणि ही सेकंड टर्म आहे ही सेकंड हार्मोनिक म्हणून ओळखली जाते. ठीक आहे. सो आपण हे जे आउटपुट आहे ते आपण LPF ला देतो आणि LPF काय करतो, मग आपल्याला दोन फॉर्म मध्ये आउटपुट तयार करतो. एक सिम्पली LPF तुमचं पास करतं काय, सेकंड हार्मोनिक पास करतं आणि ब्लॉक काय करतं, दॅट इज आपलं डीसी लेवलला काय करतो, हा LPF ब्लॉक करतो. बरोबर. मग डीसी लेवलला जर ब्लॉक केलं तर हे पुढं कोणाला दिलं जातं, लेवल डिटेक्टरला, राईट. सो लेवल डिटेक्टर अँड क्लॉक रिकव्हरी सर्किट. मग आउटपुट ऑफ लेवल डिटेक्टर हे इन द फॉर्म ऑफ काय असणार, 1/2 म्हणजेच इन द फॉर्म ऑफ लॉजिक 1 अँड लॉजिक 0. ठीक आहे. सो याप्रमाणे हे काय करतं, आपलं आउटपुट प्रोड्यूस करतं. तर हे बघा, यामध्ये आपल्याला दिले की लॉजिक 1 आणि लॉजिक 0च्या फॉर्ममध्ये -1/2 cos ओमेगा सी टी -1/2 cos ओमेगा सी टी हे लॉजिक 0 आणि लॉजिक 1 मध्ये आपल्याला मिळते. ठीक आहे. सो यामध्ये नेक्स्ट पॉईंट दिलेला आहे, दॅट इज अ फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम ऑफ BPSK. फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम यामध्ये बघा ही एक यांनी हे जे PSTB दिले, PS इज नथिंग बट अ पॉवर स्पेक्ट्रम दिले, राईट. तर ही पॉवर स्पेक्ट्रल डेन्सिटी ऑफ NRZ डेटा B ऑफ टीच्या फॉर्म मध्ये ही मॅक्सिमम तुमची बँडविड्थ आहे. ठीक आहे. अँड देन ह्या मॅक्सिमम बँडविड्थला याचा सेंटर 0 आणि राईट साईडला बघा इथं दिलंय FB फॉर पॉझिटिव्ह साईड आणि -FB फॉर निगेटिव्ह साईड. सिंपल मॅक्सिमम ही एक पोझिशन आणि याची राईट पोझिशन आणि लेफ्ट पोझिशन आपण कन्सिडर केली. ठीक आहे. बट तुम्ही जर स्पेक्ट्रल ऑफ BPS जर बघितलं तर हे डिवाइड होतं दोन भागामध्ये, याचा लेफ्ट पोर्शन अँड राईट पोर्शन. म्हणून याला FSTB डिवायडेड बाय 2 ही काय होतं, होल होतं FSTB, right. But FSTB divided by 2 when we are considering it is split up into two sides. So FC is the central frequency. Okay. So this is what spectrum of BPSK. नंतर आपल्याला दिलेलं आहे बँडविड्थ ऑफ BPSK. तर बँडविड्थ मध्ये बघा, बँडविड्थ ऑफ BPSK इज नथिंग बट हायेस्ट फ्रिक्वेन्सी मायनस लोएस्ट फ्रिक्वेन्सी. हायेस्ट फ्रिक्वेन्सी किती तुमची, that is FC plus FB. So FC plus FB आणि लोएस्ट फ्रिक्वेन्सी दिली बघा तुम्हाला, that is FC मायनस FB हे आपण ऑलरेडी बघितलंय बघा ASK मध्ये. ठीक आहे. सो याचा आउटपुट आपल्याला 2FB हे मिळतं आणि आपल्याला माहिती आहे की बँडविड्थ कोणावर डिपेंड असते, तर बिट रेटवर म्हणजे FB वर. FB इज इक्वल्स टू 1/TB हे आपल्याला एक इंटरवल सुद्धा किंवा फ्रिक्वेन्सी मिळते. आणि लास्टला आपण काय बघत असतो, कॉन्स्टलेशन डायग्राम. पण कॉन्स्टलेशन डायग्राम ही यामध्ये आलेली नाही, कशामध्ये, आपल्याला PSK मध्ये नाही मिळालेली. ठीक आहे. सो यामध्ये बघा कॉन्स्टलेशन डायग्राम मध्ये आपल्याला दोन प्रकारचे सिग्नल एलिमेंट दिले, एक पॉझिटिव्ह साइड A,0 आणि निगेटिव्ह साइड -A,0. ठीक आहे. ज्यावेळेस बायनरी तुमचा 1 असेल त्यावेळेस आपण काय करणार, एम्प्लिट्यूड ही 0, आपला फेज 0 असणार आणि ज्यावेळेस बायनरी 0 असेल त्यावेळेस फेज हा 180 डिग्री असणार. ओके. सो त्यामुळे आपल्याला दोन सिग्नल पॉईंट आपल्याला मिळतात, फर्स्ट अँड सेकंड. ठीक आहे. सो यामध्ये आपल्याला हा इन फेज पोर्शन सांगतो आणि हा आपल्याला आउट फेज पोर्शन सांगतो. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट कॉन्स्टलेशन डायग्राम ऑफ BPSK. बट ऑब्झर्व जर असं केलं तर BPSK किंवा FSK ही जी मेथड आहे ही मोर रिलिव्हंट आहे कम्पेअर टू PSK अँड
ASK. ठीक आहे, तर BPSK ही रिलेव्हंट आहे. त्याच्यामध्ये बँडविड्थ रिक्वायरमेंट कमी आहे, नॉईज इम्युनिटी बेटर आहे. डिसअडव्हान्टेज मध्ये एकच आहे फक्त यामध्ये, की यामध्ये आपल्याला BPSK is that generation and detection of BPSK is not easy and it is quite complicated. ठीक आहे, सो याचा उपयोग आपण ऍप्लिकेशन जर बघितले तर याचा 1800 बिट पर सेकंद, पण आपण जर बघितलं PSK तर हा 1200 बिट पर सेकंदनीच पाठवतो. हा तर काय 1800 बिट पर सेकंद हायर दॅन आहे. ओके, सो याचा कम्युनिकेशन चॅनल मध्ये चांगला उपयोग होऊ शकतो. ठीक आहे, नेक्स्ट तुम्हाला कम्पॅरिझन दिलेलं आहे बायनरी मॉड्युलेशन सिस्टमचं. तर हे बायनरी मॉड्युलेशन म्हणजे ASK, PSK आणि FSK हे याचं कम्पॅरिझन दिलेलं आहे. ठीक आहे, सो आपण इथं थांबूया लेक्चरमध्ये. देन यामध्ये काही प्रॉब्लेम सुद्धा दिलेले, राईट. देन हे प्रॉब्लेम आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया आणि नेक्स्ट DPSK स्टार्ट करू. ठीक आहे, सो वी विल स्टॉप हिअर. थँक्यू.